नामामध्ये देवाची संत संगत मोगाची वडगाव महाजन्मजयी म्हणून या संता अखंड बनावे त्यांच्या चरणी व्हावे जीवनदान. महाराज शेवटच्या चरणामध्ये संत नामदेवराय महाराज सांगतात की देवाला सुद्धा हीच आवड आहे, भगवंताला सुद्धा कोणाची आवड आहे? संताचीच आवड आहे. देव सुद्धा संतांच्या घरी आहे. देव आज वैकुंठात नाही, देव आज कैलासात नाही, देव आज सत्यपुरात नाही, देव आज स्वर्गात नाही, तर देव कुठे? तर या सुखाकारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदैवी राहिला. हा देव संतांच्या घरी आहे बाळो. म्हणून आपण ज्यांच्या दारी येतोय ना, ज्या पावन धुनीत आपण येतोय ना बाळो, इथं संत बी आहे तर इथं भगवंत सुद्धा आहेच बाळो. देव इथे बाळो आणि देव इथं साधूपाशी देव कामधंदा करी. जगाचा बाप आमच्या बाबांच्या घरी येऊन कामधंदा करत आहे. कोणत्या रूपात करत आहे माहीत नाही बाळो, पण या ठिकाणी येऊन तो काम करत आहे बाळो. एवढंच नाही तर सावली सुद्धा धरत आहे, पितांबर सुद्धा धरत आहे बाळो. कारण देवाला सुद्धा संताची आवड आहे बाळो. आणि म्हणून जाता जाता सांगतो बाळो, काही नका करू. तुकोबाराय सांगतात, तुम्हाला नाही काही करता आलं तरी चालेल, काही नका करू, पण संत संग करा. जीवनात नाही काही करता आलं ना तरी चालेल, फक्त संताची संगत करायला विसरू नका. बस एवढंच करा बाळो. 5 मिनिटं राहिलेले बाळो. शेवट एक संताचा छोटासा दृष्टांत सांगतो की संत दर्शन का करायचं, संताची संगत का करायची, हा सिद्धांत पटवण्यासाठी एक 2 ते 3 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि सेवा थांबवतो बाळो. एक दिवस आमच्या भगवंताकडे महर्षी नारद आले आणि नारदांनी विचारलं,